मला लय बोलत होती ना शेजारीन, थांब तिला आता ही लाडू नेऊन देते आणि तिच्या पोरीला बी देते. निमतनं जाऊन बघ तिला कशी आता बोलून येते, टोमना मार मारू येते. काय करतेस? नाश्ता करायलीस होय? ग माझी पिंकी मुंबईहून बर्फी पाठवली, हा, आणि त्या डिंकाचे लाडू पण पाठवली. म्हणली आई गौरीला नेऊन दे ग थोडीशी, म्हणली म्हणून द्यायला आला बघ. हा, पिंकी सांगली होती, म्हणली नेऊन दे ग माझ्या मैत्रिणीला जरा, म्हणून म्हणल्या ना आली होतं बघ. हे धर ठेव, हा, आई नंतर खाऊन घे. आताच शिजर झाले नाही. हा ग आई, नाही ग गौरी, आमच्या बाईचं पण शिजर झालं, माय लई ताप झाला लेकराला माझ्या. पण राहायला गेली अगं 2च महिने काय लई दिवस राहायला गेली. मी आता पुण्यालाच राहिलेली आहे ती. हा आई, नाही बाई माझी पिंकी मुंबईला राहते. पुण्याला तुमचं घर आहे की भाड्यानं राहते? तुझ्या नवऱ्याला किती पगार आहे? 15,000. 15,000 काय उलाले ग माय गौरी? तू बी जातेस का? तू घर जातेस? माय 2 लेकरायचं तुझं 15,000 कसं भागत असेल ग? माझ्या पिंकीला वय, माझ्या पिंकीला बाई, माझ्या जावायला 1 लाख रुपये पगार आहे. आणि माझी पिंकी 60,000 रुपये कमावते महिन्याला. 60,000 रुपये. पार्ट जॉब म्हण माय, घरी बसून असलं म्हणते काही जॉब. हा, ती कॅम्प्युटर करते माय, काय करते ती. हा, 60,000 रुपये पडतात तिला महिन्याला. 1 लाख रुपये पगार आहे, बँकेत मॅनेजर आहे मुंबईला. हा आई, ठेवून घेवा म्हणलं होतं बक्कळ म्या, माझी पिंकीच राहायला गेली. राहाय नाही आई, हा, माझ्या लेकराची शाळा आहे, जातो म्या म्हणून गेली बाई निघून. पण माझ्या पिंकीला असं खायला कोणतीच गोष्ट कमी पडून दिलं नाही म्या. हा, बाळपणामध्ये एवढं मोठं शिजर झालं तर आम्ही स्वतः बिल भरून गेल्या त्यांचं. हा, लेकराचं जावयाला 1 रुपया सुद्धा लागून देत नाही. आता तुझं शिजर झाले, तुझी सासू बी वाटते की, आणि तुझ्या शिजरचं बिल कोण भरले? होय बाई. हा ग, आता तुझ्या मायाचं पण परिस्थिती नाही की ग माय भरायचं की. जाऊ दे माय गौरी, समजून घे. तिच्या मायचं तसंच असतंय, सदा नदा नाहीच म्हणतात तिची माय. आता ती सोया गेले वाटतं सगळं वाहून पाण्याने. आता ती हरभरा लावले वाटते. मग गौरी चांगले मुळे करायला तुझी माय खायला तुला. होय, मटन बिटन घाल म्हणा, ते बकऱ्याचे पाय बी आणून घाल म्हणा, गच राहते जरा. हा, पोटाला डिंकाचे लाडू बिडू खाय. मी तेवढे आणलं नाही आता, ते तर खाय नाही. माझ्या पिंकीला तर असं सोने आणि बघ त्यात खालून वरून खाली नाही म्हणतात, फिली नाही म्हणतात. हा बाई, सुन बाई, तुला ही साडी वाटली तर ती साडी घे, तुला ती ड्रेस घे वाटली तर तो ड्रेस घे, कुठला दागिनं पाहिजे असेल तर सगळं सांग म्हणतात बघ माझ्या पिंकीला. माझ्या पिंकीला बाई चांगलं घर भेटलं राहिलं. बाई आमची बाई आता फिल्याट घेतली. हा, ती घेतली आता. हा, पैकी 12व्या मजल्यावर घेतली म्हण, आणि ते पैकी लिफ्ट बी आहे म्हण. हा, लिफ्ट न जाते ती. अहो काकू, माझी मुंबईला एक मैत्रीण राहते, ती म्हणत होती अगं उगं म्हणाली तिनं घेतली नाही म्हणाली ती. बघायला तिच्या घरी. हा, पूजा करणार, होय. वास्तू शांती करणार होय का? पूजा. बरं घेतली का नाही सांगा मला परत, बर की. हे सांगतात लोक याला बरं वाटणं गेले की काय बी म्हणतात. मग जावई कशाला यायला गेला माहिती तर. काकू, माझा नवरा म्हणत होता की पिंकीचा नवरा मला ते कोर्टात दिसला म्हणून. आई कशाला माझी बाई, ती अंबानीचं घर नाही काय, अंबानीच्या घराच्या शेजारी फ्लॅट घेतली मग. हा, मी जाणार आहोत की आता उद्या. काकू, पिंकीचा नवरा. अहो काकू, माझ्या नवऱ्याने बघितलंय कोर्टामध्ये तिचा नवरा होता, मग हरकत घ्यायला आलो असं म्हणलाय मन. काय बी बोलतात बाई बायका. अहो खरंच हो काकू, मी कशाला खोटं बोलू बरं तुम्हाला. माझा नवरा काय मला खोटं बोलतोय होय? पिंकीचा नवरा आहे, मला माहित आहे की, आम्ही बघितलं होतं की त्यांना एकदा ट्रेन मध्ये. हिंग हो काकू, ऐका की. अहो थांबा की काकू, अहो थोडी थांबा की हिंग. आता कसं कळतीये खरं.